कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता या पावसाचा मोठा फटका महत्त्वाच्या रस्ते वाहतुकीला बसला आहे। मिरा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उद्यमनगर ते परटवणे दरम्यान बिबटीचा पर्या या ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग खचल्याने मोठा अपघात टळला असून वाहतुकीसाठी हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे। बिबटीचा पर्या येथे खचलेल्या रस्त्याचा भाग खोल असून सुमारे 15 ते 20 फूट अंतराचा भाग ढासळलाय। रस्त्याच्या तळाशी पाणी साचल्यामुळे भूमिगत मातीचा भराव वाहून गेला आणि त्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत। सुदैवाने घटनेच्या वेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणी नसल्याने जीवितहानी टळली आहे। सध्या मार्गावरून जाणारी सर्व वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। अनेक प्रवासी आणि मालवाहतूक वाहने अडकून पडली असून प्रशासनाकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। स्थानिक पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने मार्ग बंद ठेवण्यात येत आहे। महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून हे काम अपूर्ण स्थितीतच सोडल्याने आणि योग्य पावसाळी व्यवस्थापन न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतोय। कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात असून संबंधित ठेकेदार आणि विभागावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरते। रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तातडीची कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। या मार्गाचा दररोज हजारो नागरिक वापर करत असतात। अशा वेळी अपुऱ्या नियोजनामुळे आणि निकृष्ट कामामुळे रस्ता खचल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा घटनांमुळे आगामी दिवसात अजून किती समस्या उद्भवतील याची चिंता आता नागरिक व्यक्त करत आहेत। Thank you.